नमस्कार मित्रांनो, भाजपला कोकणात आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का बसण्याची दाट शक्यता आहे। कोकणातून नारायण राणे यांची खासदारकी रद्द होण्याच्या मार्गावर। कोकणात एकच जागा जिंकलेल्या भाजपला आणि राज्यात सर्वात कमी जागा जिंकलेल्या भाजपला बडा धक्का। कोकणचे नेते म्हणून ओळखले जाणारे नारायण राणे यांची खासदारकी रद्द होणार। नेमके झाले काय सविस्तर बघूया। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात नारायण राणे यांनी भ्रष्टाचाराचा वापर करून पैसे वाटप करून निवडणूक जिंकली असा आरोप ठाकरे गटाचे उमेदवार विनायक राऊत यांनी केलेला आहे। त्यांनी याचाच धागा पकडत उमेदवार विनायक राऊत यांनी ॲडव्होकेट असीम सरोदे यांच्या मार्फत एक याचिका दाखल केलेली आहे। निवडणूक आयोगाला पाठवलेल्या नोटिसीत म्हटलं आहे की राणेंनी भ्रष्टाचार व चुकीच्या वापराने निवडणूक लढवत येथील निवडणूक जिंकली आहे, त्यामुळे त्यांची खासदारकी रद्द करावी व लोकशाहीचा गैरवापर झालेला आहे, त्यामुळे आता येथे फेर निवडणूक व्हावी व खासदारकी रद्द करून पुन्हा एकदा निवडणूक हवी अशी मागणी केलेली आहे। त्यामुळे नारायण राणे यांची खासदारकी रद्द होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, राणे यांची खासदारकी रद्द व्हावी का? आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।